कुंभ राशी, सावध राहा. उद्याची गुरुवारची पहाट चमत्कारिक ठरणार. कुंभ राशींच्या मित्रांनो, काळ बदलला आहे आणि नशिबाची चाल अशा वळणावर आली आहे की जिथे तुमच्या आयुष्याचा संपूर्ण कायापालट आता होणार आहे. आता बदलणार आहे. गुरुवार हा तुमच्यासाठी एक केवळ दिवस नसून साक्षात दत्तगुरूंच्या आशीर्वादाचा एक दैवी संकेत आहे, ज्याचे तुम्ही स्वप्नातही कधी कल्पना केली नसेल. अवकाशातील ग्रहांच्या स्थितीमध्ये अचानक झालेली ही मोठी उलथापालथ तुमच्या जीवनात एक प्रचंड ऊर्जा घेऊन येत आहे, ज्यामुळे आजवर रखडलेली तुमची सर्व कामे आता वेगवान पूर्णत्वास जाणार आहे. गुरुजी म्हणतात, कुंभ राशींच्या जातकांनो, हे मुळातच बुद्धिमान, संवेदनशील आणि दूरदृष्टी असलेले असतात. पण जेव्हा गुरुकृपा आणि ग्रहांची अनुकूलता एकत्र येते, तेव्हा त्यांच्यातील गुप्त शक्ती एखाद्या महाप्रवाहासारखी बाहेर पडते. आयुष्यात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा माणूस थकतो, हरतो असे वाटते, पण त्या क्षणी आपल्या भक्तांच्या पाठीशी दत्तगुरू उभे राहतात. जो माणूस श्रद्धेने चालतो त्याला ब्रह्मांड स्वतः मार्ग दाखवतो. म्हणूनच या शुभ काळात मनात कसलीही शंका न ठेवता पुढे चाला, कारण हा विजयाचा काळ आहे. कुंभ राशींच्या लोकांनो, लक्षात ठेवा की जेव्हा नशिबाचे दरवाजे उघडतात तेव्हा सुरुवातीला थोडी अस्थिरता जाणवते, पण ही अस्थिरता काहीतरी भव्य घडण्यापूर्वीची शांतता असते. तुमच्या कुंडलीत सप्तम आणि दशम भावावर होणारा ग्रहांचा हा शुभ प्रहार तुमच्या सुप्त शक्तींना जागे करेल आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. या गुरुवारी तुमच्या आयुष्यात अशा 3 मोठ्या आणि चमत्कारिक घटना घडणार आहेत, ज्या तुम्हाला तुमच्या आनंदाला पारावर होणार नाही. पहिली शुभ घटना म्हणजे अकल्पित धनप्राप्ती. गेल्या अनेक महिन्यापासून किंवा गेल्या अनेक वर्षापासून ज्या पैशांची तुम्ही आशा सोडून दिली होती, ते धन अनपेक्षितपणे तुमच्याकडे चालून येईल आणि तुमच्या आर्थिक चंचल कायमची दूर होईल. दुसरी मोठी बातमी तुमच्या करिअर आणि माणसाशी संबंधित असेल. जे लोक नोकरी करत आहेत त्यांना वरिष्ठांची शाबासकी मिळेल आणि जे स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांना अशी संधी मिळेल, ज्यामुळे तुमची बाजारपेठेत एक वेगळीच ओळख निर्माण होईल. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे तुमच्या कुटुंबातील मांगल्याचे आगमन. घरात बराच काळ असलेले तणाव, कलह, एका किंवा एखादा जुना वाद आता दत्तगुरूंच्या कृपेने कायमचा संपुष्टात येईल आणि घरात आनंदाची लाट पसरेल. गुरुजी म्हणतात, धन हे केवळ पैसा नसते, ते आत्मविश्वास, सन्मान आणि मनशांती यांचे प्रतीक असते. जेव्हा गुरुकृपा होते तेव्हा धन केवळ तिजोरीत नाही तर मनातही येते. कुंभ राशींच्या जातकांनो, तुमच्या घरातील सुख, समृद्धी हीच तुमच्या पूर्वजांची पुण्याईचे फळ आहे. करिअरमध्ये जे यश मिळते ते मेहनतीचे मिळते, पण त्या मेहनतीला ग्रहांची अनुकूलता मिळाली की माणूस रातोरात उंचीवर पोहोचतो. घरातील कलह संपणे हे सर्वात मोठे भाग्य आहे, कारण घरात शांतता असेल तरच बाहेर यश मिळते. हे सनातन सत्य आहे. मात्र विजयाच्या जल्लोषात एक अशुभ सावली सुद्धा तुमच्यावर लक्ष देऊन आहे. ग्रहांच्या या खेळात तुमची एक छोटीशी चूक किंवा एखाद्या चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेला अंधविश्वास तुमच्या प्रतिष्ठेला तडा देऊ शकतो. त्यामुळे या गुरुवारी तुमच्या आर्थिक व्यवहार आणि घरातील गुपिते कोणासमोरही उघड करू नका. विशेषतः तुमच्या जवळच्या मित्रापैकी किंवा नातेवाईकांपैकी कोणीतरी तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकते. त्यामुळे सावध राहणे हाच तुमच्यासाठी यशाचा मंत्र असेल. गुरुजी म्हणतात, जग सुंदर आहे, पण सगळे लोक सुंदर मनाचे नसतात. हे कटू सत्य आहे. ज्योतिषशास्त्र आपल्याला केवळ भविष्य सांगत नाही, तर जीवनात कुठे सावध राहायचे हेही दाखवते. शत्रू नेहमी बाहेरून येत नाही, कधीकधी तो आपल्या जवळच्याच माणसाच्या रूपात असतो. म्हणूनच आपल्या यशाची, आपल्या योजनांची आणि आपल्या आर्थिक गोष्टीची वाच्यता उगाच करू नका. दत्तगुरू म्हणतात, म्हणून हे सर्वात मोठे शस्त्र आहे. जो माणूस योग्य वेळी म्हणून रडतो तो शेवटी विजय होतो. या शुभ काळात दत्तगुरूंची अभयमुद्रा तुमच्या पाठीशी राहण्यासाठी तुम्हाला एक छोटा मंत्र
किंवा एक छोटा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करा आणि दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा मनोभावे जप करा. पिवळ्या रंगाचे फूल आणि हरभऱ्याच्या डाळीच्या नैवेद्य दाखवल्याने तुमच्या कुंडलीतील ग्रह प्रचंड बलवान होईल आणि तुमच्या प्रगती सर्व अडथळे क्षणात नष्ट होतील. कुंभराशींच्या मित्रांनो, ही वेळ शांत बसण्याची नसून निसर्गाने दिलेल्या या सकारात्मक संकेतांना ओळखून कृती करण्याची आहे. कारण साक्षात दत्तगुरूंची सावली तुमच्यावर असताना जगातील कोणतीही शक्ती तुमचे नुकसान करू शकत नाही. कुंभराशींच्या प्रिय जातकांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की दत्तगुरूंचा आशीर्वाद हा कधीही व्यर्थ जात नाही. तो योग्य वेळी योग्य रूपात तुमच्यापर्यंत पोहोचतो. या आठवड्यात तुमच्या जीवनात एक असा व्यक्ती भेटेल जो तुमच्या विचारांना नवी दिशा देईल आणि तुमच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर त्या भेटीतून मिळेल. तुमच्या घरातील वडीलधाऱ्या मंडळीचा आशीर्वाद या काळात तुमच्यासाठी सर्वात मोठे कवच ठरतील. त्यामुळे त्यांच्याशी प्रेमाने वागा आणि त्यांचा सन्मान करा. गुरुजी म्हणतात, आयुष्यात कितीही मोठे यश मिळाले तरी आपल्या मुळाशी जोडलेले राहणे हेच खरे शहाणपण आहे. ज्या झाडाची मुळे खोल असतात ते झाड वादळातही टिकतात. तुमचे पूर्वज, तुमचे आई वडील, तुमचे गुरु हे तुमच्या जीवनाची मूळ आहे. त्यांचा आदर करा, त्यांचा आशीर्वाद घ्या आणि पहा तुमच्या जीवनाचे वृक्ष कसे भरून येते. या गुरुवारी तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने एक शोभा बदलणार आहे आणि एक बदल होणार आहे. जे बरेच दिवसापासून शारीरिक किंवा मानसिकतेने त्रस्त होतात त्यांना आता या दिवसापासून एक नवीन ऊर्जा आणि चैतन्य अनुभवायला मिळेल. तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारेल आणि मनावरील अनावश्यक हळूहळू खर्च किंवा मनावरील अनावश्यक त्रास हळूहळू कमी होईल. त्यामुळे तुम्ही अधिक प्रसन्न आणि अधिक उत्साही राहील. वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ.